गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 12 सप्टेंबर 2022 रोजी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचं सादरीकरण केलं। तत्पूर्वी जिल्हाधिकारी व अनेक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी काशी विश्वनाथ येथे जाऊन तेथील कॉरिडॉरची देखील पाहणी केली होती। जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या विकास आराखड्यात पंढरपूर शहरातील मंदिर परिसरात चौपाळा ते चंद्रभागा घाट या रस्त्यावर कॉरिडॉर करण्याचा घाट घातला होता। विकास आराखड्यातील कॉरिडॉरच्या या प्रस्तावास तत्कालीन अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनीही पंढरपूर भेटीवेळी दुजोरा दिला होता। मंदिर परिसरात कॉरिडॉरच्या या प्रस्तावास मोठा विरोध होता असताना दिसून आला, तर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी शासन उचलत असलेल्या पावलाचे स्वागत शहरातील अनेक सुजाण नागरिक करताना दिसून येत होते। कॉरिडॉर झाला पाहिजे अशी ही भावना अनेक नागरिक व्यक्त करताना दिसून येत होते, परंतु कॉरिडॉर होणार का नाही याबाबत संभ्रमावस्था कायम राहिली असतानाच कॉरिडॉर विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे, भगीरथ भालके यांनी बैठका घेत आपला विरोध दर्शवला होता। तर आमदार समाधान आवताडे यांनी देखील सर्वांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी विकास कामे केली जाणार आहेत, कोणावरही अन्याय करणार नाही अशी वारंवार ग्वाही दिली होती। त्यामुळेच या प्रस्तावित विकास आराखड्यातील कॉरिडॉरचा विषय बासनात गुंडाळला जाईल असं म्हटलं जात असतानाच आज भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडीसाठी मुंबईत आलेल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इच्छा सांगत पंढरपूर कॉरिडॉरचा उल्लेख केल्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार भविष्यात निश्चितपणे कॉरिडॉर बाबत सकारात्मक राहील अशी चर्चा आता होऊ लागली आहे। पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी जवळपास 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्याची तयारी सरकारनं केलेली असतानाच कॉरिडॉरमुळे या विकास आराखड्याचे अंमलबजावणी रखडल्याचं म्हटलं जात होतं। मात्र आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे होत असतानाच पंढरपुरात कॉरिडॉरसह या विकास आराखड्यातील अनेक महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ लवकरच होईल असे संकेत निर्मला सीतारामन यांनी आज दिल्याचं म्हटलं जात आहे। पहा पंढरपूर कॉरिडॉर बाबत काय म्हणाल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन। वो स्थान हम तुरंत और दोबारा प्राप्त करना है और उसमें मैं माननीय प्रधानमंत्री जी का याद दिलाऊं, इस विषय में उनका कदम हम पिछले 6-8 महीने में जो हुआ उसको याद दिलाना जरूरी है। मराठी भाषा को क्लासिकल लैंग्वेज स्टेटस देना और उससे पहले वरकरी संप्रदाय के लोग जुलाई में जब जाते हैं आषाढ़ के एकादशी के समय, उनके लिए वो कॉरिडोर बनाना, ये सब महाराष्ट्र और मराठी और महाराष्ट्र के थॉट लीडरशिप और कल्चरल लीडरशिप का प्रधानमंत्री जी प्रमुखता देते हैं।